हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. कसे आहात सर्व? मजेत ना? तर स्वागत आहे तुमचं अजून एका आपल्या छोट्याशा मिनी व्लॉगमध्ये आणि आपल्या चॅनलमध्ये सुद्धा. तर आज आहे बैलपोळा आणि बैलपोळा म्हटलं की पुरणपोळ्यांचा स्वयंपाक तर झालाच पाहिजे. तर इथे मी त्याच्याच तयारीसाठी लागलेली आहे. तर मी हरभऱ्याची डाळ थोडीशी शिजत घालत आहे आणि तोपर्यंत मी थोडीशी बाकीची तयारी पण करून घेणार आहे. म्हणजे पुरणपोळ्याचा स्वयंपाक म्हटलं की बाकीचं सगळं आमटी, भात, भजे, कुरडे वगैरे ते सगळं आलंच. तर त्यासाठी मग मी त्या आमटीची तयारी करून घेते लगेच. तर इथे मी कांदा भाजण्यासाठी टाकला होता, तर तोही लाल झाले चांगला. थोडीशी कोरडी डाळ, धने, लसूण, खोबरं ते मी थोडंसं वाटण हे जे आहे, जे वाटण्यासाठी काढायचं ते तेलामध्ये परतून घेण्यासाठी थोडं साईडला काढलं होतं. तरी ते आपली हरभऱ्याची डाळ ही शिजून रेडी आहे. त्यातलीच थोडीशी डाळ मी आमटीसाठी थोडीशी परतवून घेतली आणि लगेच जे आपले कांदे भाजण्यासाठी टाकले होते, तर त्याचं मी जे वाटण आहे, कांदे आणि कोथिंबीर, तर त्याचं मी तेलामध्ये अगोदर फ्राय करून घेणार. आणि आमटी म्हटलं की त्याच्यात भरपूर असा कढीपत्ता तर आलाच. आणि कढीपत्त्याशिवाय आपल्या आमटीला म्हणजे असे आमटीसारखं म्हणजे थोडंसं वाटत नाही. तर जे काही आपण जे डाळीचं जे वाटण तयार केलं होतं, कोरडी वगैरे डाळ आणि जे काही शिजलेली डाळ होती ते सगळे आणि भरपूर असे मसाले इथे मी मसाल्यामध्ये लाल तिखट, हळद, जिरी पावडर, धने मसाला, बिर्याणी मसाला, मटण मसाला हे 4-5 मसाले घेतले होते. तर मी तेच त्याच्यामध्ये ॲड करणार आहे. तर आता इथे मी डाळ परतवण्यासाठी घेतलेली आहे. तर पुरणपोळ्याची डाळ ही मी कधीही परतून घेत असते. तर मग त्यासाठी मी थोडंसं गूळ वगैरे ठेचून घेऊन मी त्यामध्ये ॲड केला. त्याच्यामध्ये जायफळ पावडर, सूट विलायची त्यामध्ये नंतरनं ॲड करून घेतलं प्रेग्नेंटसाठी. तर इथे मी थोडेसे नैवेद्य बनवून घेत आहे घरच्या देवांसाठी, तुळशी किंवा आणि आपल्या ज्या घरी गाई वगैरे ज्या असतात त्याच्यासाठी 3 ते 4-5 नैवेद्य मी बनवून घेतले. तर इथे माझा झटकीपट असा स्वयंपाक तयार झालेला आहे. भात, आमटी, काही काही ठिकाणी इथे सार पण म्हणतात. तर इथे थोडीशी गुळवणी पण बनवलेली आहे आणि थोडेफार भजे पण बनवून घेतलेले आहेत. तर आता मस्त असे बैलपोळ्याच्या दिवशी असे बैल सजून चालले होते गावात असे दर्शनासाठी देवाच्या. तर आता पहिल्यासारखं बैलांचं प्रमाण हे कमी झालेलं आहे. तरी पण बऱ्यापैकी आमच्या इथे वस्तीवर तरी आहेत. एका एका घरी एक एक आहे, पण आहेत सगळ्यांचे. तरी इथे मी जे आपल्याला मातीचे बैल येतात घरी कुंभाराकडून, तर त्याला मी इथे काऊ लावून घेत आहे. तर संध्याकाळची तयारी मी इथे करत होते, कारण की संध्याकाळी ह्या देवांना पण पुजावं लागतं आणि त्यांना पण नैवेद्य वगैरे दाखवावं लागतं. ते इथे मी झटकीपट अशी रेडी झालेली आहे सिंपल सोबर साडीमध्येच. तरी ते बैल पण आलेले आहेत, तर आपल्याला त्यांना ओवाळून घ्यायचं आहे. आणि वाऱ्यामुळे काय झालं ते म्हणजे दिवाच राहत नव्हता त्यांना ओवाळण्यासाठी. त्यामुळे मग सगळे बोलले की दिवा लावूच नको, तर तसंच पूजा कर. तर इथे मी आपले जे मी तुम्हाला म्हटलं की जे बैल आहेत जे मातीचे घरी आलेले, तर ते मी पूजा करून घेतलेले त्या नैवेद्य. तर अशा पद्धतीने आज आमचा बैलपोळा